राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागी गोंदियाच्या राजेंद्र जैन यांची वर्णी, तर जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय। नवी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर होणार महत्त्वपूर्ण चर्चा। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे राहणार उपस्थित। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात मुख्य संशयित आरोपीचा धक्कादायक जबाब। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं, आरोपी निदा खानची कबुली। तीन महिन्यात गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महागला। इतर देशांच्या तुलनेत भारतात सिलेंडरचे दर कमीच, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा आजपासून बेमुदत संप। मागण्या मान्य न झाल्यामुळे संपाचा बडगा। टँकरवर अवलंबून असणाऱ्या मुंबईतील व्यवसायांना बसणार फटका। बुलढाण्यामध्ये पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता। येळगाव धरणात केवळ 15 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं आमदार संजय गायकवाड यांचं आवाहन। शनिवारी राज्यात आनंद घनांची आनंद वार्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचा प्रवेश। मुंबई पुण्यात मान्सूनची शक्यता। आज विदर्भातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुण्याला पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट। पुणे शहरासह परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। पुणे हवामान खात्याचा अंदाज। पावसाळा उंबरठ्यावर असतानाही नागपुरात उष्णतेचा तडाखा कायम। काल कमाल तापमान 43.8 अंशांवर। ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। इस्रायल इराण युद्ध पुन्हा पेटलं। ट्रम्प यांचा विरोध असूनही नेतन्याहूंकडून इराणवर हल्ले। इस्रायलने इराणमधील अनेक ठिकाणी डागले बॅलिस्टिक मिसाईल्स। इस्रायल लेबनॉन संघर्षाचा जागतिक तेल बाजाराला फटका। युद्धविराम संपताच कच्च्या तेलाचे दर कडाडले। ब्रेंट क्रूड आणि यूएस क्रूड तेल दरात मोठी वाढ। फिलिपिन्समध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। दक्षिणेकडील मिंदानाओ बेटावर भूकंपाचे धक्के। भूकंपामुळे फिलिपिन्ससह इंडोनेशिया किनारपट्टीवर सुनामीचा धोका।